सुरुवातीला वरातीला 2-2 बुच्च पेणारा पोरगा अर्ध्या पॅकवर सहज जातो, पुढच्या सीझनला तो क्वार्टरवर पोहोचतो, तिसऱ्या सीझनला जमीन विकतो, प्युअर बेवडा तयार होतो, तो अंकित झाला. पहिल्या दिवशी जुगारीला खेळलेला माणूस राणी पालती घालून एका उताना केला, बदामचा मुका घेतला आणि 150 निघाले, दुसऱ्या दिवशी 300 निघाले, 6व्या दिवशी 1.5 गुंठा गेला, पठ्ठ्या मोकळा झाला. त्याला तो छंद लागला आणि तो छंद लागला मग कामाला सुद्धा काय लागला, हे परे कामाला छंद लागला. आता तो काम वाढला, पण आता घोटाळा आलाय परत. काम जर तृप्त झाला नाही, काम जर तृप्त झाला नाही तो क्रोध तयार होतो, राग तयार होतो. मग रागामुळं ऍसिड टाकणं, भोगसून टाकणं या क्रिया का घडतात काय आकळला नाही. राग. मागच्या दत्त जयंतीला पाया पडून एक वाक्य सांगतो, तुम्हाला किती राग आला ते 2 मिनिटं हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. खून करायला काय दुपार लागत नाही, खून करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, खून करायला काय लागत नाही. आता जर एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, संध्याकाळी इंदुरीकर भोकस भोगशील तो. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याला पश्चाताप आहे. यावर तुमचं मत काय? थोडा आकळा. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या जाऊ द्या, त्याला समजून सांगा, भाऊ तुझ्या 2 खेपा पेंडा वाहून घे, तेवढं वावर मला नांगरून दे, तर त्याला गाडी खाली घालतो. राग. आणि आज 80% लोकांना घातक कोण ठरलाय? राग. नवरा बायकोचं भांडण झालं ना, 1-2 मिनिटं हसत जा, हसायचं नाही बोलायचं नाही, नुसतं तिच्या पाहत राहायचं. असं तिचा पावर कमी हो द्या, ती काय पिसळली नाही, याने तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मी. राग आकळा. आणि आज माणसं, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पडते सरांच्या, सर मी परत करणार नाही, वाचला, बेट पेपर सुटले, हो म्हशी वाजरायला आला. रागाला आकळा. आणि आज सगळ्या माणसांना कुणी रागाच्या भरात केलेलं कृत्य, कृत्य राग क्षणिक आहे पण कृत्य भयानक आहे. रागाला आकळा, रागाला आकळा. महाराज रागाला आकळलं. माझा भाऊ आईला वनवासाला पाठवला, क्रोधायमान झालेला मुलगा आईवर ठेवला, आईला अभद्र बोलायला लागला, पण तोच मुलगा महाराज 14 वर्ष राग आकळून भावाच्या पादुकांची सेवा करत बसला. नीट ऐका परत, माझ्या आईने माझ्या भावाला वनवासाला पाठवले, भरत क्रोधायमान झाला, आणि क्रोधायमान झालेला भरत 14 वर्ष भावाच्या पादुकांची सेवा करत बसला. तेवढ्या झपाट्यात जाणे जर कैकेयीला अजून काही कृत्य केलं असतं तर कामा क्रोधामुळे कलंक लागला असता, भरत आदर्श रामायणात ठरला नसता. राग आकळी जा, राग आकळी जा. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. मोटरसायकल चालला, कुत्र्याला थांबतो, उताटलं ते उताटलं. आणि उताटेलपणा लई दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, अंगातली मस्ती ही लई दिवस चालत नाही, ती जिरते. सांगू का कशी जिरते? ज्यांना ज्यांना 100 एकर जमिनी होत्या त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या वावरात कामाला आहेत का नाही बोला. ज्यांच्या घरी 4 ट्रॅक्टर होते त्यांचं पोर दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे का नाही बोला. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकून हॉटेल टाकली, जमिनीचा मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. काय देऊ, जमीन आपली आहे, काय देऊ. घमेंड लय दिवस चालत नाही. वाक्य लिहून ठेवा, जी दगड घाव सण करतात त्याच दगडी मूर्ती होतात. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्ती होतात. जी दगड घाव सण करत नाही ती दगडच राहतात, त्याला अभिषेक कोणी घालत नाही. मंदिरातली मूर्ती दगडाची आहे, पण कारागिराचे घाव सण केले, आणि घाव सण केले तेच माणूस मोठा होतो, नाही तर होत नाही महाराज. हा माणूस घाव खाऊनच सभापती झाला. ते बरं एकटं नाही झालं, बायको सगळं झाला. का लोकांना उठणार हो, लोकांना काय घेणं पडतं तुमचं.
हो, लोकांना तुमचं काही घेणं नाही. समाज फक्त समाज आणि समाज. लोकांना तुमचं काही घेणं नाही. फक्त लोकांना तुमचं चांगलं झालेलं पावत नाही, याच्यापेक्षा दुसरा आजार नाही. लोकांना काय, लोक कधीही चांगल्या कामात आडकाठी आणणार. माळ घाल टिकल का? लोक चांगल्याला त्रास देतात, वाईटाला नाही त्रास देत. आता हे कॅमेरे बिमेरे लावतात ना, हे मोबाईलमध्ये घेऊन जातात ना कीर्तन, हे लोक आता हे 2 तास कीर्तन नेणार, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं वाक्य चुकी गेलं तेवढंच टाकणार. हा, म्हणजे माझंच ऐकणार आणि माझ्याच ठोकणार, अशी गंमत. हा, म्हणजे माझ्याच इज्जतीचा कचरा. पैसे हे कमावणार आणि ठोकणार आपल्या. महाराज, तुमच्या सगळ्यांपेक्षा मी मोबाईलमध्ये गरीब माणूस आहे. माझा मोबाईल फक्त 2300 रुपयाचा आहे. नीट आहे का? 2300 रुपयाचा आहे. मला व्हॉट्सअप नाही, मला यूट्यूब नाही, मला ते काय म्हणते का तुमचं फेसबुक नाही. आपला मोबाईल 12 महिन्याला 1200 रुपये खर्च आहे त्याला. 3-4 वेळा कार्ड टाकी तो 300ला 300 आयडिया फ्री टू फ्री. हा, आणि तो 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं काय. पण मला त्याचा रुपया इन्कम नाही. पण यांनी माझीच इज्जत घालून इतके पैसे कमावले. मला 8 महिने झाले वढाय बेडी नाही. हो, कोणी विचारी ना, जेवला का, झोपला का, काय मिळाला का, काय. घरचे कटाळले, कवा सुरू होईल तर हो, म्हणजे घरचे वैतागले 8 महिने. पाया पडून सांगतो, चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद करू नका. चांगलं करताच आलं नाही तर करू नका ना. पण आणि चांगलं करता आलं नाही तर करू नका. एक आदर्श घ्या महाराज तुम्ही. हे बोडके पाटील जे आहेत, हे माजी सभापती आहे, त्यांची पत्नी सभापती आहे. एवढ्या डोंगरावर एवढं सभागृह, गरीबाचं कोणतंही कार्य होईल ना, गरीबाचं कोणतंही कार्य होईल ना. तुम्हाला कुठे गावात भाडं द्यायचंय, फक्त याच्या इटा राहू द्या. नाही तर त्या बिचारीने एवढं नेट लावून बांधलं, याच्यात तुम्ही उद्या जुगार खेळा, हो द्या राणीला गुल्ल्या. महाराज, ह्या ज्या गोष्टी असतात गावातल्या गोष्टीमध्ये कधी ध्यानात ठेवायचं, गावांमध्ये विकास करताना अडचणी येतातच, आणि जो अडचणीवर मात करून पुढे जातो तोच यशस्वी होतो. त्रास होतोय, चांगली कामं करायला त्रास आहे, सप्ताह करायला त्रास होतो गावात. सप्त्याची मीटिंग बसली ना, मग एकानं म्हणायची करायचं आहे का यंदा, करायचं आहे का. दुसरं म्हणलं करा, पण मागच्या हिशोबाचं बोला. एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचंय का, सप्ताह गेला उडत. चांगलं करायला त्रास मारा, पण एक ध्यानात ठेवा, चांगल्याला माणसाने किती त्रास द्यायचा, त्याचं कर्म त्याला शिल्लक ठेवतं. आता ही गावची शान झाली, एवढ्या डोंगरावर लय लांबून दिसत आहे, 2 किलोमीटर. आणि ही जी शान झाली, ही बोडके पाटील जाऊ द्या, कुणी काही म्हणू द्या, पण गावची कीर्ती तर राहिली. नाही तर काही माणसांचं कसं राहतं, इच्छू इच्छू इच्छू, नुसतं ठाणका द्यायचा बस. एखाद्यानं गाडी घेतली ना, ॲव्हरेज नाही तिला, कंपनी खास नाही, आणि मेंटेनन्स फार हो. तुला आहे का गाडी, काम तयार झालाय इथे, आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. काम तयार झाल्यामुळे आता कोण तयार झाला, बॉम्बला क्रोध, आणि पाया पडून सांगतो राग आकळा, आणि लोभ तयार झालाय माणसांना. आज माणसांची दुश्मनी का वाढली, रोग. कोरोनाची लक्षणं ध्यानात ठेवा, त्याच्यावर औषध ठेवा, आणि अजून 2 वर्षानं 2 रोग येणार आहेत. 80% लोकांना सध्या डोळ्याचे आजार आहेत. एवढं खोकडं घेतात, येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत. पागल झाली, पागल. मणके गेले, डोळ्याचे तर खासाडं झाले, उठतीच नाही. कांद्याला रोप लावायला गेलं, ते मोटर चालू करायला गेलं, खोक्याजवळ गेलं, बटन दाबायचं विसरलं, तसंच गावात आलं, वावरात पाणीच कुठे. 80% लोकांना हा दोष झालाय किंवा नाही, बोला. मोबाईल मुळे. बरं काय बोलत असतात मोबाईल, हॅलो कुठे, नदी होय जळतो, येतो.
बावळाट नाही. बरं बोलायच्या पद्धती इतक्या हलकट आणल्यात. हॅलो हॅलो, अरे नाही बोलत तू दुकान तो का आला, बंद कर ना तो. हॅलो हॅलो, आता असं एक आणलंय. हॅलो हॅलो, काय पागल आहे. आणि त्यामुळं माणसांचा दृष्टीदोष झाला. याच्यावर तुमचं मत काय? हा किंवा नाही? हा किंवा नाही? त्याला सायन्समध्ये 4 दोष आहेत. नीट आहे का? निकट दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. 9वी 10वीचे बोरं. 10वीला कोण आहे इथं? तो का आला कबूल होईल महाराज. 10वीला आहे तू? शेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? हा, मराठी मीडियमला आहे का? निकट दृष्टीता म्हणजे जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. दूरदृष्टीता म्हणजे दूरचं दिसतं, जवळचं दिसत नाही. त्याला कोणत्या रंगाचा चष्मा, भिंगाचा चष्मा वापरतात? अंतरंग का बाह्यरंग? बहिरंग का अंतर्वक्र का बहिर्वक्र? बहिर्वक्र. हा, अशी शाळेतली पोरं सावध बसा, त्यांचा काय दोष आहे? नीट आहे का? आणि हा दोष बऱ्याचशा माणसांना झालाय किंवा नाही बोला. दुसरा एक रोग येणार आहे. माणसाचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. माणसं समाधानी नाही राहिली. टेन्शन मध्ये माणसं, टेन्शन. लग्नात जरी पोरं बसले ना, तरुण पोरं लग्नात, मग आनंदाचा क्षण आहे ना, काय अख्ख्या लग्नाचा खर्च तू एकटा करू राहिला का? काय काय करू काय राहिला? मला 10वीलाच हा म्हणली होती, मला 10वीलाच हा म्हणली होती. मानसिक तणाव झालाय प्रत्येक माणसाच्या घरात. आणि प्रत्येक तरुण पोराला असा तणाव झालाय, इकून तिकून शिकलाय तर नोकरी नाही, इकून तिकून नोकरी लागायची, नोकरी लागण्यासाठी मार्क आहेत, माल नाही. मार्क आहेत, माल नाही. माल पैदा केला, मार्क नाही. नोकरी लागला, टिकत नाही. 23 वर्ष झाले गावात राहिला, 23व्या वर्षी BA झाला, 2 वर्ष गावात राहिला, 25चा झाला, 2 वर्षानं BEd झाला, 27चा झाला, 3 वर्षानं जॉईन झाला, 30चा झाला, 5 वर्षानं फिट झाला, 35चा झाला, त्याचं 5 वर्षानं अप्रुव्हल मंजूर झालं, 40चा झाला, 5 वर्षानं पगार हातात मिळाला, 45चा झाला, 46ला पॉझिटिव्ह निघाला. टेन्शन. प्रत्येक माणसाचं मानसिक संतुलन डॅमेज का झालं? नीट आहे का? अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. 10 महिन्यापूर्वी कोणत्याही डॉक्टरकडे जा, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पिशी गेल्या कुठं? पिशीच गायब झाल्या. आता डॉक्टर का गेलं का? झोपा, पहिला दणका, झोपा, उभ्यानं काही नाहीच, झोपा. झोपलं का? झोपलं का? तोंड वासवा, दात दाखवा, जीभ दाखवा, धरा ओढून सोडा मोकळं, धरा ओढून सोडा मोकळं, पालथी व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माय का पहा. काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाइम का व्यायाम चालू होता का? लगेच कागद आणि पेन घ्या, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या, आमचा स्लॅब पुरा होऊ द्या. आणि माणसं या 8 महिन्यामध्ये रोग का कमी झाले महाराज? माणसं 8 महिने हॉटेलिंग करत नाहीत आणि बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं योग्य आहार मिळाला, रक्तपुरवठा सुरळीत झाला, शरीर ओके झालं. शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत, म्हणजे रक्त वाढीसाठी जो आहार आहे, तो आहार घरचं पिठलं भाकरच मिळाली पण चांगली मिळाली, दूध भातच मिळाला पण चांगला मिळाला. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं विटॅमिन्स, मिनरल, प्रथिने शरीरामध्ये वाढले, परिणाम रोगकारक शक्ती कमी झाली, पांढऱ्या पिशी गेल्या, तांबड्या पिशी गेल्या, गडी ठणठणीत झाला. यावर तुमचं मत काय? रस्सा बंदच. कोरोनानं काही साधं नाही शिकवलं. 40 रुपये किलोचं गहू खात होतं, पण 6 महिने झाले रेशनला शर्टिंग करून उभं राहते.
पिवळं कार्ड आहे. हो, काही काही नोकरीवाल्यांनी जमिनी विकल्या गेले पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन झालं, गावात आले, येडे बाबलीत गाडी लावायची पाळी आली, झोपाया जागा नाही. महाराज देव येतो, तुमची घमेंड लय दिवस चालत नाही. आताशी काम तयार झाला, क्रोध तयार झाला आणि रागाला आकळा आणि हसत जा, हसत जा. हसतच नाही लोक. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात धोका देतात. आणि काही माणसं हसतच नाही, नुसते कणात्या. अरे हसना. आणि ईश्वरानं दिलेली देणगी हसत जा. आणि हसले तर तुम्ही काय होईल माहिती का, रक्ताभिसरण कवसा क्लिअर होते. आता तुम्ही 8 महिने हसेल नव्हते, फार लोड मध्ये होते, फ्रेश झाले का नाही, निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह नाही. आता हसत जा. आणि हसल्यानंतर काय होईल, भागवतातली ओवी आहे, निडाय का ओव्या. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे. प्रसन्न माणसाचे सुख दुःख आपाप निघून जातात. आणि तो माणूस भजन करतो. कसं करतो, कसं करतो, रात्रंदिवस भजन करतो. कोणतं, एक गाव डोळ्यानं वस्तू पाहिली, मनात पाप तयार झालं, पापामुळे काम तयार झाला, कामामुळे बलात्कार घडला. तो जर यशस्वी झाला तर क्रोध झाला, आणि जर परत यशस्वी झाला तर लोभ झाला. आणि आज रक्ताचे नाते तुटण्याचं कारण आहे लोभ. भाऊ भावाचा दुश्मन लोभ, बहीण भावाची दुश्मनी लोभ, मित्र मित्राचा खून लोभ. आणि 80% लोकांना हाच रोग आहे, लोभ. हो हो हो, लोभ. बायको केली ना लग्न, टोले जंग करायचं नाही. 1 महिना झाला बैल घ्यायचे, पैसे आण तिकून, तिकून आण पैसे. ती म्हणते आता माझ्या बापानं पहिला बैल अंडरपॅन्ट सगळं घेतला. कारण आपल्यात लग्नात अंडरपॅन्टी घेतात, कारण त्याच्या अगोदर वापरती नाही ना. बसत्यात अंडरपॅन्टी घ्यायच्या ना, अंडरपॅन्टी निवडाय 4 पोरं, सट्टेपट्टीची नको, फिटगी फिटगी. काय लोभ तयार झाला. त्या मुलीनं जर तिकून थोडे पैसे आणले का यांचा लोभ वाढला, लोभ वाढला, भांडण सुरू. मग घटस्फोटाचं कारण का, भांडण. काही सर्व्हिसवाले इतके हुशार असतात, लग्नात काहीच बोलते नाही. ते म्हणत्या देवाने आम्हाला काय कमी केलंय. आणि लग्न झालं का फ्लॅट घ्यायचा आहे, 2 BHK. काल झक माराय घेतो 2 BHK. काही श्रीमंत माणसे पहा गावात, कोट्या दिशेत जर 10व्याला इस्टेट पेटवली ना, श्राद्धापर्यंत धूर निघत. इतके श्रीमंत आहे, लखपती अवलादी, पण त्यांना घरी चहा नाही. कायम गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे बसेल. सकाळी पहा प्रत्येक गावात ती श्रीमंत दरिद्री आहेत ना, बसेल. आणि चहा कोणचा प्याणार, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे कामाला जाते त्यांचा. आणि ते याला फुगीरपणा चहा पाजतात. दादा चहा घेता का, द्या. आणि चहा प्याताना दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोऱ्यानं, का आला तुला खड्डा घ्यायला गेलाय, तुला चहा नाही हलकटांग काय करतो. अरे आजही तुम्ही पहा, या जगात श्रीमंत शेतकरीच आहे, ते घाबरत नाही. अजून 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी शेतकऱ्याला काय भ्याव नाही. त्याची बायको गरक्याला गेली तरी शेतातून 2 वांगे 2-3 मिरच्या घेऊन येते, झालं कालवण. बंगलेवालीची बायको काय इटा खाती का बाथरूमच्या. अहो काळी आई आहे ती कालही सोनं देत होती, आजही सोनं देते आणि उद्याही सोनं द्या. आणि एक दिवस ध्यानात ठेवा महाराज, एक दिवस तरी ह्या देशात शेतकरीच राजा होणार आहे. फक्त शेतकऱ्याला एक दत्त जयंतीला वाक्य सांगतो, नुसत्या शेतीवर अवलंबून राहू नका, शेतीला साईड बिझनेस करा. शेतीला व्यवसाय करा, गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, पण शेतकऱ्याचे पोरं शेतीला साईड बिझनेस करा. पैसा कमवायला लाजू नका, कोणी देत नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. हे प्रेम बीम ह्या सगळ्या पुस्तकातल्या गोष्टी. आपण म्हणतो बा ती माझी प्रियशी, ती माझ्यासाठी काही करेल, काहीच करीत नाही. तू बॅलन्स टाकला तरच ती फोन करते, ती काही करीत नाही. तू जर बॅलन्स टाकला नाही तर ती कायम कवरे क्षेत्राच्या बाहेर, तिला काय घेणं नाही. शेतकऱ्याचे पोरे, शेतकऱ्याचे
सगळे जे पोर आहे चांगले 5-7 म्हशी पाळायच्या, दूध घालायचं, मोटरसायकल घ्यायची, डबल हॉर्न वाजवायचा. भाऊबंद पाहिले का दोन्ही हॉर्न वाजवायचे, चढायला पाहिजे भाऊबंदाशी. दुधाव घेतली ते नुसतं म्हणतंय ती मला 10वीला हा म्हणली होती. काय रोग झाला तुला? कोण कोणावर प्रेम करतं? जगाला काय घेणं नाही तुमचं, हा भ्रम आहे. आपण सगळे कशात आहेत? भ्रमात आहे, भ्रमात. 2 दारुडे रस्त्यानं डुलत चालले, त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकान ठेवून दिली, मला होऊ शकत नाही म्हणला. का? मी जर राजीनामा देईल नाही. भ्रमात आहे माणसं, माणसं भ्रमात आहे. भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून पुढून आला, तो त्याला म्हणला अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगोटी. दोघं भ्रमात आहे जनता, भ्रमात. हो, कशामुळे भ्रमात आहे माहिती आहे का? हरिपाठात उत्तर आहे त्याला, नामाशी विनमुख तो नर पापी. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं भ्रमात आहे. जी बहीण 22 वर्षे राखा बांधत होती, जमिनीचे बाजार वाढले, भाऊच कोर्टात नेला. राखी बांधायची कोणला? ओवाळीत ते भाऊ राया. काय प्रेम? एका मित्र एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड.